आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच उपचाराला विलंब झाल्यानं महिलेचा मृत्यू झालाय। करवीर तालुक्यात बेंडाई धनगरवाड्यातील ही घटना। शेतात उन्हामध्ये काम करताना या महिलेला चक्कर आली। धनगरवाड्याला जोडणारा रस्ताच नाहीये। कोल्हापूर शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर बेंडाई धनगरवाडा खाटल्यावरून उपचारासाठी घेऊन जावं लागलं। ग्रामस्थांना दगडूबाई देवणे यांचा उपचाराअभावी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे अतिशय धक्कादायक घटना ही सध्या समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच उपचाराला विलंब झाला म्हणून या महिलेचा मृत्यू झालाय, काय अधिक तपशील? अंकिता, गेल्या काही वर्षापासून या वाड्या वस्त्यांच्यावर मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे। कारण त्यांना जोडणारे रस्ते नाही आहेत, त्याचबरोबर तिथं आरोग्य यंत्रणा व्यवस्थित उभारलेली नाही। तिथे आरोग्य यंत्रणा जरी उभारली नसली की तालुक्यावाईज असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर्स नसतात। त्यांच्यावर उपचार करण्यासाठी किंवा अचानक एखादा पेशंट गेला तर त्यांचा उपचार करण्यासाठी तिथे डॉक्टर अवेलेबल नसतात। त्यामुळे नुसते आरोग्य यंत्रणेची बिल्डिंग्स उभारली असतात। आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा आरोग्य यंत्रणेच्या बिल्डिंग्स उभारल्या आहेत, पण तिथे डॉक्टर नाहीत, तिथं सुविधा नाहीत। त्यामुळे अशा रुग्णांचा मृत्यू होत आहे। काल घडलेलं म्हणजे तिथे काल घडली ती बेनाडे गाव ती कोल्हापुरातून फारच जवळ आहे, 25 किलोमीटर आहे फक्त। आणि इतक्या जवळ असून, जिल्ह्यामध्ये इतक्या जवळ असून आणि जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालय 25 किलोमीटर अंतरावर असताना पण या महिलेचा मृत्यू होतो। यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झालेत। गेल्या काही दिवसापासून या गावातील असतील, आजूबाजूच्या वाड्यावस्त्यातील रस्ते करणार आम्ही किंवा पाणंद रस्ते करणार यासाठी मोठे बॅनर्स लावले, मोठ्या चर्चा केल्या, परंतु रस्त्याअभावी या महिलेचा मृत्यू झाला। त्याचबरोबर येथे रुग्णवाहिकाही पोहोचली नाही, यामुळे या महिलेचा मृत्यू झाला। अंकिता, निश्चित अमर, त्यामुळे एकंदरीतच आता आरोग्यमंत्री या संदर्भात या प्रकरणानंतर आता काय कारवाई करणार, या रस्ता बांधला जाणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।